बोलतोच ना, पहिले चप्पल काढतो मी. चप्पल काढला आहे. आज काय झालं माहितीये का, एवढी झोप लागेल ती ना मला. 4:20ला उठलो मी, घरची शिवाय दिली मला, ती झोपतो म्हणली. माझ्या बोलायचा अर्थ की आपण वरच्यावर सुंदू पडत जातो पण करतोय. पहिल्यासारखं आपले टायमिंग मॅच नाही गेले. काय झालं का माहिती, पण नाही बरोबर टायमिंगवर आणि जिमवर पण येत नाही टायमिंगवर. काही कारणे आहेत. मला वाटते मी काहीतरी विचार करतोय भरपूर. प्रॅक्टिस करताना पण प्रॅक्टिस होत नाही बरं का. तुम्हाला सांगतो 2-3 दिवसामध्ये थोडं प्लॅनिंग चेंज करणार आहे. आपण पहिला आता बॅग बी काढतो, सामान विमान काढतो, मग येतो. आज जिम मध्ये लाईट नाही, मित्र भरपूर होणार आहे. आपण रोज थोडी काही फॅन लावतोय का, गॅस थोडीच जास्त गरमी होते. भरपूर उन्हाळा आहे, उन्हाळाच आहे, ऊन तर लागणारच. आपला मूड फ्रेश आहे, ऊन जुळल्यामुळे मूड फ्रेश झाले. मला वाटते काय होते काम आहे. आपला एपिसोड आहे 51वा. किती एपिसोड जातील काम आहे, आपण असंच बोलतोय. जो माझ्या मतेने 10 एपिसोड लागतो, 15 एपिसोड लागल्यावर मग करून घेतो. मग वर्कआउट झाल्यावर मग भेटू. आता वॉर्मअप कम्प्लीट. आज माझा लईच मूड थोडा चांगला दिसते. का माहीत का होते का नाही. काल पण असंच झालं माझं. आज मी मारणार शोल्डर. हाताला इंजुरी झाली, हाताला पडला माझ्या. कालच मला थोडं कळ मारलं, सकाळपासून दुखायला चालू झालं. आता काय होतं, शोल्डर मारताना यांना दुखत. त्याला काय म्हणतं भावनो, काल आपल्याला थोडं बोला टाइम भेटला, थोडं बोललं, पण आपल्याला बोलणं होईल. आपण तेवढं बोलायचा प्रयत्न करू की आपलाच तेवढा सकाळी टाइम वाचन करायला आणि रीडिंग करायला वेळ भेटला तेवढा आपण तिथं जिममध्ये बोलायचा प्रयत्न करू. नाही टाइम भेटला म्हणून बोललो, कारण की जिममधली लाईट नव्हती म्हणून मला बोलायला टाइम भेटला. आजचा पण वर्कआउट आपला चांगला झाला जिममधला, आणि मी शोल्डर मारला, ॲप्स मारला. मला म्हणलंच आजचा दिवस चांगला गेला. तुझ्यांची पण आहे 51वा एपिसोड पण आपला बेस्ट गेला. सेट बघू तर नाव तुम्हाला माहीतच असेल, वॉल हँड स्टँड पुशअप. सेट बघून घ्या, मी पण बघून घेतो. पहिला सेट बघितला असं की बघा, मी मारले 4 मारले, 3 फुल मारले आणि 1 हाफ मारले. समोरपेक्षा मंगावर एकदम प्रॉपर मारले. असं वाटलं की मला जमतंय. एक दिवस गॅप घेतलो ना, एक दिवशी मला नाही जमत, तिसऱ्या दिवशी आराम केलो, उद्या मला काही नाही जमत. थोडं 75% जमलं, त्याच्या परवा 100% आपल्याला जमत. मला भरोसा. आणि 4 मारलं, ती भीती काय नाही वाटली. तर माझं फोकस होतं थोडं म्हणजे होतं थोडं रेषाला बोल बरं का. दुसरं सेट बघून घ्या. सेट बघितला असं मी लोकेशन चेंज केलं की एका जागी मारू कटाळा आलता. गोष्ट म्हणलं तर माहिती कंटिन्यू आपण काहीतरी चेंजेस करत राहू. जागा चेंज केल्यामुळं थोडं फोकस होतं माझं, होतं नव्हतं बोलायचा काही अर्थ नाही. बघून घ्या. पण 4 मारलं. मेन गोष्ट म्हणलं तर पैसे जर गेलं ना, भीती काही नाही वाटली तर माझं. मी मारलं 4 3 फुल आणि 1 हाफ मार्क्स. तर आज आपण चांगलं मारलं. तिसरे सेट बघून घ्या पहिले, मग सांगा.
सेट बघितला असेल, एक दीड मिनिटाचं गॅप घेऊ मारलं म्हणून मला चांगलं वाटलं. आज पण आपण असंच करू, म्हणजे उद्या पण असंच करू. आपण दीड मिनिटाचं गॅप घेऊ आणि मारू. सेटला मी मारलंय 5 मधले हाफ काय मारलंय, काय मारलं आहे. मी मला बघा फोकस होत थोडं घाबरतो तेव्हा समजू घ्या माझं लक्ष नाही. जेव्हा मी बिंदास मारतोय तेव्हा माझं लक्ष आहे म्हणून समजून घ्या. पहिली एक्सरसाइज कम्प्लीट. बोला टाइम भेटला म्हणून मी आलो वापस. आत्ता पहिली एक्सरसाइज कम्प्लीट झाली. बघितलाच आहे वॉल हँड स्टँड पुशअप. पण घेऊ दुसरी एक्सरसाइज. टाइम भेटला म्हणून आलो वापस. बरं काय चुकीचं आहे, थोडं मध्ये बोलत जाऊ. आता बघू पहिल्या सेटला मी किती वेळ थांबतो का. आणि साईजचं नाव तुम्हाला माहीत असेल, स्टँड होल्ड करायचं आपल्याला. करताय ते बघू पहिल्या सेटला. कमीत कमी 1.5 मिनिटाचा टायमिंग लावला. 1.5 मिनिट कम्प्लीट झालं का मग पहिलं सेट घेऊ, मग रिएक्शन बघू आपले. Sorry ass DJ. मी बघितला आहे पहिला सेट कसा गेला का. आणि माझं लक्षच नव्हतं दुसऱ्या एक्सरसाइजमध्ये पहिल्या सेटचा. असं मला वाटते मला येतच नाही. टाइम करतोय मला मी असंच बोलतोय, हे मला जमलंच नाही. असे नव्हतं मेन. कमीत कमी 100 सेकंदामध्ये 1-20 सेकंद मला थांबता नाही आलं. दुसरीकडे होतं शरीर इथं आहे परंतु मग बाहेर आहे. दुसऱ्या सेटला आपण कंट्रोल करायचा प्रयत्न करू. शरीराला गेले तर आपण फोकस करू. दुसरं सेट घेऊ. माझं लक्ष होतं म्हणलं तर होतं थोडं. मी आतमधातून थांबला आहे पण थांबले माझ्या हातातून ते कंटिन्यू निघत होतं. रनच टाकला शेवटला. दिमाग खराब होत होता माझं. माझं लक्ष तिथं चालतं, हाताला काढून टाकलं. माझी गलती कुठं होते, मी फोकस करत नाही, टाकत लावत नाही. बघू दुसऱ्या सेटला आपण हे दोन्ही पण फोकस करा सेट.
तर आता आहे तिसऱ्या एक्सरसाइजचा तिसरा सेट म्हणून आलो मी. पहिल्या सेटला मी मारलं 9 होते, 10 मारला. दुसऱ्या सेटला 10-11 होते. 12व्या सेटला बघू आता किती जातात का नाही. चला आपलं वर्कआउट झालं परंतु लाईट आली नाही. एक सामान ठेवू. आपलं स्टँड काळजीपूर्वक वापरलं पाहिजे. तर माणसाकडे वस्तू असते तोपर्यंत किंमत करत नाहीत, जेव्हा नसते तेव्हा किंमत येते. भेटलं तर निघाला. टाईम भेटला म्हणून मी एंडिंगला भेटलो. कधी नाही म्हणजे मी बॅग घालतो. भेटला असं ना आधीमध्ये चालू नाहीत म्हणून मी भेटतोय. आणि मला पण आजचा दिवस चांगला गेला. तेव्हा आपला टाईम भेटेल तेव्हा आपण बोलू. वर्कआउट एकदम बेस्ट झाला. चॅलेंज पण चांगलं झालं. आता घरी जातो. आपला जे आहे वर्कआउट झाल्यानंतर काय खातो का आणि कोण एपिसोड कंप्लीट झाला ह्याच्यात माझं काही चुकलं पिकलं तर मला कमेंट करा. तरी चला जातो. आता वाजल्यात 6:15 साडेसहा वाजता घरी जातो. तर चला.